नमस्कार, मी डॉक्टर सुनीता गणेश जोंगे, आई नर्सिंग होम हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई. मी आज आपल्याला PCOS या आजाराबद्दल माहिती देणार आहे. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. PC स्टँड फॉर पॉलिसिस्टिक म्हणजे अनेक पाण्याच्या छोट्या गाठी. O स्टँड फॉर ओव्हॅरियन म्हणजे अंडाशयावरील. S स्टँड फॉर सिंड्रोम म्हणजे लक्षणाचा समूह. हा आजार तरुण मुली आणि महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. PCOS हे वंध्यत्व होण्यामागचे खूप मोठे कारण आहे. नॉर्मली गर्भाशयाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 2 अंडाशय असतात आणि ते एका गर्भनलिके किंवा फॉलिपिन ट्यूबद्वारे गर्भाशयाला कनेक्ट केलेले असतात. दर महिन्यामध्ये एक फॉलिकल मॅच्युअर होतो, मोठा होतो, त्यामध्ये बीज तयार होते आणि पाळीच्या 13व्या-14व्या दिवशी हे बीज बाहेर पडते. याला ओव्हुलेशन असे म्हणतात. या दरम्यान महिलांना प्रेग्नन्सी राहते. पण PCOS मध्ये पिक्चर वेगळा असतो. अंडाशय मोठे असतात, त्याची साईज जास्त असते. अंडाशयाचे आवरण घट्ट आणि हार्ड असते. त्यावर अनेक छोट्या छोट्या गाठी असतात. 20 किंवा 20 पेक्षा जास्त संख्येने गाठी असतात. त्या गाठीची साईज 3 ते 9 मिलीमीटर अशी असते. त्यामुळे नॉर्मल फॉलिकल तयार होत नाही आणि त्यामध्ये बीज पण तयार होत नाही. अशा महिलांमध्ये ओव्हुलेशन प्रत्येक महिन्याला होत नाही आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यास अडचण येते. PCOS असणाऱ्या काही महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असतात. नॉर्मली टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात असतात. त्याची रेंज 300 ते 1000 नॅनोमोल पर डेसिलिटर या प्रमाणात असते. पण स्त्रियांमध्ये हीच रेंज 30 ते 70 नॅनोमोल पर डेसिलिटर असते. PCOS असणाऱ्या काही महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे लेवल 100 पेक्षा जास्त जाते. त्यालाच हायपर अँड्रोजेनिझम असे म्हणतात. PCOSचे लक्षणे अनेक आहेत. अशा आजारामध्ये 70 ते 80% मुली लठ्ठ असतात. पाळीची अनियमितता असते. मानेवर काळपटपणा येतो, त्याला अखेंथोसिस नायग्रा असे म्हणतात. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ॲक्नेचे प्रमाण जास्त असते. चेहऱ्यावर म्हणजे ओठावर, हनुवटीवर किंवा पूर्ण अंगावरच केसाचे प्रमाण जास्त असते. डोक्यावरील केस विरळ होतात आणि अशा मुलीमध्ये चिडचिडपणा किंवा नैराश्याचे अनेक लक्षणे दिसतात. PCOS ची ट्रीटमेंट ही 2 पार्टमध्ये विभाजन करता येईल. एक म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. अशा महिलांनी किंवा मुलींनी वजन कमी करणे खूप आवश्यक आहे. दररोज व्यायाम करावा. फास्ट फूड पूर्ण बंद करावे. जेवणामध्ये गोड, तळलेले किंवा मिठाचे प्रमाण कमी करावे. नियमित 6 ते 7 तास झोप घ्यावी. योगा, मेडिटेशन हे आपल्या दिनचर्यामध्ये ॲड करावे. मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये सांगता येईल की या मुलींनी लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ञांना भेट द्यावी. हार्मोनल टॅबलेट्स सुरू करून पाळी नियमित करून घ्यावी, ज्यामुळे भविष्यामध्ये बंधुत्वासारख्या भेडसावणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागणार नाही. ज्या महिलांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण येत असेल अशा महिलांमध्ये लॅप्रोस्कोपिक ओव्हॅरियन ड्रिलिंग नावाची प्रोसिजर केली जाते. अशा प्रोसिजरमध्ये अंडाशयावरील सिस्ट ड्रेन करतात आणि त्यानंतर नक्कीच प्रेग्नन्सी राहते. चला तर मग PCOS पासून काळजी घ्या. नक्की भेट द्या आई नर्सिंग होम हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई. धन्यवाद.